नमस्कार, शमाज फूडीज झोनमध्ये आपले स्वागत। गणपती उत्सव जवळच येऊन ठेपला असल्याने घराघरातून लगबगीने उत्सवाची तयारी सुरू झाली असेलच। गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खिरापती जरी केल्या जात असल्या तरी देखील पहिला मान मिळतो तो सुक्या खोबऱ्याच्या खिरापतीला। सुक्या खोबऱ्याची खिरापत ही प्रसाद वाटण्यासाठी केली जाते। ही खिरापत कशी करायची ते आपण बघूयात। यासाठी मी इथे घेतले आहे 1.5 वाटी किसून घेतलेलं खोबरं आणि पाऊण वाटी साखर घेतली आहे। यासाठी मी इथे हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये ही साखर मी टाकत आहे। सर्वात आधी आपण ही साखर अगदी बारीक म्हणजे याची पिठी साखर करून घेणार आहोत। खिरापतीमध्ये पिठी साखरच वापरली जाते। याप्रमाणे आपण याची पिठी साखर करून घेतली आहे। आता यामध्ये आपण हे खोबरं टाकून घेणार आहोत। हे खोबरं फिरवताना मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे एकदम बारीक करायचं नाहीये आणि म्हणून याप्रमाणे आधीच या ठिकाणी थोडंसं हे कालवून देखील घ्यावं। थोडक्यात म्हणजे खिरापत म्हणजे पिठी साखर आणि खोबऱ्याचा बारीक किस यांचे मिश्रण असते, परंतु ते एकजीव होणं गरजेचं असतं। आणि हो, हे एकदम बारीक करू नये। हे मिक्सरमध्ये आपण याप्रमाणे का फिरवत आहोत तर आपल्याला हे खिरापत एकदम बारीक करायची नाहीये आणि फक्त हे मी इंचरवर 1 ते 2 वेळाच फिरवणार आहे, अगदी तेही 5 ते 10 सेकंदांसाठी। खरं म्हटलं तर खिरापतीमध्ये खोबरं आणि पिठी साखरच असते, परंतु तुम्ही यामध्ये आवडत असेल तर बदाम, खसखस आणि वेलची पावडर देखील वापरू शकता। हे बघा, ही झाली बाप्पाची खिरापत तयार। आता आपण याचा ही प्रसाद म्हणून वापरायची आहे। या गणपतीला ही साधी सोपी खिरापत नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा। नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।